चला मित्रांनो, परत 10-12 दिवसानंतर आपण परत पिंजऱ्याला आलेलो आहे. आणि पिंजऱ्याला आपल्या नेहमीप्रमाणे नेहमीची आपली माणसं आहेत, प्रेम, प्रदीप, इथे कामं चालू आहे या लोकांची. तर बरेच दिवसांनी आपण पिंजऱ्याला हजर झालेलो आहे. आज समजा येते बघा, आता आम्ही काय लावलेलं आहे. हा बघा, अनिलने लिहिलेलं आहे रेट वाढलेत, त्यामुळे LPG सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, त्यामुळे चायनीजचे रेट 5 आणि 10 रुपयांनी 15 रुपयांनी वाढलेले आहेत. सर्व ठिकाणी 10% वगैरे इन्क्रीज झालेलं आहे. तर असा सध्या नवीन कारभार चालू झालेला आहे. आणि रेट्स वगैरे, माझी कार इथे उभी आहे, सामान काहीतरी घ्यायला गेलेलो मी, तर रेट्स वगैरे वाढलेले आहेत. बघूया आता काय होतं. आता दिवसभरामध्ये समजेल आपल्याला. बरेच दिवसानंतर 10-12 दिवसानंतर आपण आलेलो इकडे. जवळजवळ 10-12 दिवसानंतर आपण पिंजऱ्यामध्ये आलेलो आहे. तर आता बघूया पिंजऱ्यामध्ये काय आज दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी होतात, काय नवीन रील्स वगैरे बनतात, समजेल आपल्याला. पण बरंच असं वेगळं वाटते. बरेच दिवस सोडून आल्यानंतर जरा काहीतरी वेगळं वाटते आज हॉटेलला आल्यानंतर. तर त्याला बघत राहा ब्लॉग, काय आता होते ते. मित्रांनो, आज आपल्या इकडे बोईसरला हनुमान जयंतीनिमित्त बजरंग दल यांची मोठी रॅली निघालेली. तर आज संपूर्ण जवळजवळ 90% ब्लॉग हा हनुमान जयंतीवरती आहे, रॅलीवरती आहे. तर बघा तुम्ही त्या लोकांनी कशा प्रकारे रॅली काढलेली. हे बघा कशा प्रकारे काली मातेचं वेशभूषा करून इथे आलेले ते. आणि छान वाटत होतं, मस्त एकदम वाटत होतं. त्या पाठी पण ह्याने काहीतरी हे केलेलं आहे. आता एक्झॅक्टली ते कशाबद्दल श्रीकृष्णाचं केलेलं आहे बहुतेक, तर कशाबद्दल नक्की समजत नाही ते, पण खूप चांगलं वाटत होतं. आणि ह्यांनी जे केलेलं शंकराचं हे अतिशय जबरदस्त होतं. आणि त्यांनी काही ठिकाणी ते आग वगैरे काढण्याचं पण केलेलं, पण ते मला शूट करता आलं नाही. पण हे एकदम मस्त वाटत होतं, खूप चांगलं वाटत होतं. त्यानंतर मित्रांनो, हे आपले राधे राधेवाले इस्कॉन यांचे पण त्यामध्ये यांनी पार्टिसिपेट केलेलं. त्यांची पण बऱ्याच प्रमाणामध्ये यांची पण गर्दी होती.
हे एक नवीन अट्रॅक्शन होतं. हे हनुमंताचं जे स्टॅच्यू त्याने आणलेला आणि हे पण एक क्लासिक वाटत होतं. ह्याला पाहण्यासाठी सुद्धा भयंकर गर्दी तिकडे जमली होती आणि याची रील पण टाकलेली आहे मी आणि त्या रीलला सुद्धा चांगला रिस्पॉन्स आला आहे. तर मित्रांनो यूट्यूबला आणि फेसबुकला जाऊन ही रील मी टाकलेली आहे. रील तुम्ही नक्की वाचा बघा. त्याला मी हनुमान चालिसाचं सॉन्ग पण टाकलेलं आहे. तर 100% तुम्ही बघा, तुम्हाला पुष्कळ आवडेल ते. हे बघा, मध्ये जैन समाजाने पण पार्टिसिपेट केलेलं. त्यांचे पण बऱ्यापैकी तिथे गर्दी होती. त्यांचा रथ होता. आणि हा त्याच्यानंतर आपले आलेले आपला याला काय म्हणतात, जे पथक, आपलं जे पथक असतं तर ते पथक होतं हे. आणि त्यांनी पण खूप सुंदर असं सादरीकरण केलेलं आणि त्यांना पाहण्यासाठी सुद्धा पुष्कळ अशी गर्दी जमलेली मित्रांनो. आणि अतिशय मोठी भव्य दिव्य रॅली होती. सर्व रॅली चालली हनुमान जयंतीनिमित्त.
पुन्हा एकदा आज आपलं सामान इथं आलेलं आहे. आणि मात्र मित्रांनो बघा, मी आता गेलेलो ना, आपण विसरायला गेलेलो तेव्हा एक आपल्याकडे इन्सिडेंट घडला. दरवाजा इथून सटकला त्या फ्रेममधून, दरवाजा सुटला, दरवाजाबरोबर हे बघा ही काच पण क्रॅक गेली. उद्या संपूर्ण हे काम घेतलेलं आहे, उद्या नवीन काच टाकायची, इकडे इथं पण काच नवीन टाकायची, इथून दरवाजा नवीन टाकायचा आहे. तर आपण गेल्यानंतर ही घटना आपल्या शॉपमध्ये घडलेली आहे. त्याला आपण काय करणार, अशा गोष्टी घडतात छोट्या मोठ्या. आणि आपलं सामान ह्या ऑटोमधून शंकर घेऊन आलेलं आहे संपूर्ण. बघा संपूर्ण पब्लिक आता रिकामी झालेली आहे, रोडवरती कचरा वगैरे पडलेला आहे जो काही झाला त्याचा कार्यक्रमाचा. आता गाड्या वगैरे परत सर्व लागलेल्या आहेत आणि तिकडे सर्व पब्लिक निघून गेलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम मोठा हनुमान जयंतीचा कार्यक्रम झालेला आहे. अतिशय मोठा कार्यक्रम, मोठा म्हणता येणार नाही, अतिशय मोठा कार्यक्रम झालेला आहे इकडे. आणि हा बजरंग दलनी केलेला कार्यक्रम होता आणि अतिशय छानपैकी हा कार्यक्रम झालेला. लोक आपापल्या घरी जायला निघालेले आहेत सर्व. चला आपल्या शॉपला पण बऱ्यापैकी कस्टमर चालू आहेत. चला मित्रांनो.